स्वागत. खरं तर अतिशय व्यस्त अशा स्केड्यूलमधून तुम्ही आलेले आहात. तुमचा सुद्धा दिनचर्या जी असते ती खरं तर आम्ही वाट बघत असतो की तुम्ही आज नेमकं काय बोलताय, कारण त्यानुसार तुमच्या वक्तव्याच्या नुसार पक्षाची दिशा ही आम्हाला कळत असते. अ, अनेक वक्तव्य ही तुमची कायमच चर्चेमध्ये असतात. पण थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये जाते. अ, नगरसेवक आणि ते आमदार ते आता मंत्री असा तुमचा जो प्रवास राहिलेला आहे, या प्रवासाबद्दल नक्कीच जाणून घेण्यासारखं आहे. कारण अतिशय बिकट अशा परिस्थितीमधून तुम्ही पुढे आलेले आहात. तर नक्की तो काळ कसा होता? तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याचा तो एक सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त झाली होती. त्या काळामध्ये तुमचं राजकारणामध्ये तुमच्यावर कसे संस्कार झाले, हे देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. बघा, राजकारण हा माझा पिंडही नव्हता. आजही मी त्या राजकारणाला पिंड मानत नाही. बरं. जो आमचा त्या काळ होता 1985चा. त्यावेळेला आमच्या संभाजीनगर, त्या काळाचा औरंगाबाद, इथलची असलेली गुंडगिरी, तिथलचे असलेले डॉन, हे सर्व आम्ही पाहिलेले. आणि मग त्या काळामध्ये शेतकरी असेल, महिला असेल, विद्यार्थी असेल, त्यांना कसा त्रास दिला जायचा, कशी दादागिरी चालायची, आणि सगळं उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहत होतो. मुळामध्ये त्यांना उत्तर द्यायलाच कोणी तयार नव्हतं. मग काय करायचं? आणि त्यावेळेला म्हणजे आमच्या डोक्यामध्ये एक नाव आलं, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं. आम्हाला माहिती नाही ते कुठं राहतात, काय करतात, परंतु त्यांच्या नावाचा दरारा होताच. मग आपण शिवसेना प्रमुखाला सर संभाजीनगरला जर आणलं ना, इतर त्याची हे गुंडांची सगळ्यांची मस्ती उतरेल, बरं. एवढीच एक भावना. काही घेणं नाही, देणं नाही. मग एकदा गेलो, मला वाटतं महाडलाच अधिवेशन होतं. आम्ही 20-22 वर्षाची मुलं, आम्हाला काय राजकारणाशी घेणं देणं. शिवसेना प्रमुखाला कसं काय ना, पण तिथे आम्ही गाठलं, भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, आम्हाला संभाजीनगरला तुम्ही यावं असं आमची इच्छा आहे. साधारण तो काळ कुठला होता? तो 1985चा. आता शिवसेना प्रमुखाचं असं होतं की मुंबई, ठाणे, पुणे, फार तर फार नाशिक, याच्या पुढे ते जायला मागत नव्हते. मग त्या अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली की आता मुंबई, ठाण्यानंतर धोडधोड संपूर्ण महाराष्ट्रात. बर. आणि मग शिवसेना प्रमुख संभाजीनगरला येतील त्याच्या पूर्वी मधुकर सरपोतदार जे नेते होते, आता नाहीत ते, शाबीर शेख नेते होते, ते आज हयात नाहीत, त्यांना पहिलं पाठवलं. मग शाखा उद्घाटन केली. मग 86ला शिवसेना प्रमुखाची सभा आम्हाला मिळाली. आता शिवसेना प्रमुख येणार आहे. प्रत्येक हिंदू माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला ती उत्सुकता एवढी मोठी होती. एक राजा, एक शेर, ज्याच्या शब्दावर मुंबई बंद होते, चांगले चांगले दाऊद सारखे गुंड त्यांना घाबरतात, तो माणूस आपल्या शहरात येतोय. ते कसे दिसतील, ते कसे आहेत, एवढी उत्सुकता होती शिवसेना प्रमुखांची. कुणीच पाहिलेलं नव्हतं ना. इकडे झालेली सभा, किती लोकांचा संबंध, काही असं येत नव्हतं. पण शिवसेना प्रमुख येत आहेत म्हणून साखं जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यातले लोक त्या ठिकाणी एकत्र झाले. आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही फाटकी लोक. 22 वर्षाच्या मुलांना काय करणार. त्या सांस्कृतिक मंडळाचं सभागृह आम्ही 4-5 जणांनी मिळून घेतलं कसं तरी. मग सूत्रसंचलन करायला कोण? बरं. सूत्रसंचलन केलं पाहिजे ना कार्यक्रमाचं. तर मी कंपनीमध्ये कामाला असल्यामुळं मला थोडंसं बोलता येत होतं. मग मला सूत्रसंचलन करायचं कार्यक्रमाचं. माझेच हातपाय लटलट कापायला लागले. शिवसेना प्रमुखाबरोबर समोर आपण सूत्रसंचलन काय करायचं आणि काय बोलायचं हेच माहीत नव्हतं ना. सभा हा आमच्याकडे प्रसंग पहिल्यांदा आमच्या आयुष्यात आलेला. त्या सभेचं सूत्रसंचलन मी केलं. त्यानंतर जे एक वातावरण बदललं, मराठवाडा भर शिवसेना. तुम्हाला सांगतो,
86 ते 89 पर्यंत आमच्या शहरामध्ये 26 दंगली झाल्या. हम्म. अनेकांचे जीव गेले, अनेक लोक लढले. दंगली आमच्या कंटिन्यू चालायच्या. मग आमची धावपळ, आमची पकड, मग आम्ही लॉकअपमध्ये अटक, ह्या सगळ्या अनुभवल्या. आणि कळत न कळत पक्ष काय असतो ते आम्हाला कळायला लागलं. मग दर आठवड्याला मुंबईला येणं, शिवसेना प्रमुखाची भेट घेणं. आठवड्याला बर. मुंबईच्या माणसाला शिवसेना प्रमुखाच्या जवळ जाऊन पायाला हात लावणं म्हणजे स्वर्गापेक्षाही मोठा आनंद असायचा, जग जिंकल्याचा आनंद. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या समोर बसायचो, 2-2 तास चर्चा करायचो. वा. तो काळ, ते प्रसंग आम्हाला आजही आठवतात. शिवसेना प्रमुखांनी कधी, जेव्हा शिवसेना प्रमुखाच्या घरी जायचं होतं ना, आम्हाला असं वाटलं होतं की शिवसेना प्रमुख आहेत, बुलेट प्रूफ काच असेल, त्याच्या मागं तिकडे बसलेले असतील, काहीतरी मोठे बॉडीगार्ड असतील, धिप्पाड माणसं असतील, स्टेनगनधारी असतील, मग त्यांच्यासमोर आपल्याला उभं केलं जाईल. काही नाही. सिंपल खुर्चीवर बसलेले शिवसेना प्रमुख, त्याच्या बाजूला आम्ही खुर्च्या टाकलेल्या आणि तिथं आम्ही बसलेलो. म्हणजे महाराष्ट्रातला हा एकमेव नेता ज्याचं नाव देशात तर होतच होतं, परंतु पाकिस्तान सारखा माणूस, राज्य सुद्धा त्यांना घाबरायचे ना. हा देश घाबरत होता. बॉर्डरवरला जवान शिवसेना प्रमुख बोलला तर त्याचं भाषण ऐकायचं रेडिओवर त्या टायमाला, आणि तिथं सुद्धा नारे दिले गेले होते शिवसेना प्रमुखाचे. म्हणून हा प्रवास तेव्हा सुरू झाला.